अखंड महाराष्ट्रात ज्या ज्या खेळाची दखल घेईल तो खेळाडू आता यष्टीरक्षकाची भूमिका निभावतोय, तो म्हणजे संदीप वलांगडे. स्ट्राइक एंडला फलंदाज संजय आणि नॉन स्ट्राइकला आहे तो समीर. सामना 3 षटकाचा राहील. आता मात्र स्वप्नील वरती प्रहार आणि हा चेंडू सीमा पार. उपलब्ध करून द्या, नवीन बॉल द्या त्यांना. संजय जाधव आपण पाहतोय भैरीदेवी स्पोर्ट्स करंडेवाडी संघाचं प्रतिनिधित्व. स्ट्रायकर फलंदाज आणि गोलंदाजावरती दबाव कसा निर्माण करावा याचा उत्तम उदाहरण त्याच्या त्या विस्फोटक फटक्यातून पाहायला मिळालं. बॅक टू बॅक चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमा पार. एक लेजंड क्रिकेटर पिंटू पाटील आपल्या युवा खेळाडूला कानमंत्र तंतोतंत देताना पाहायचा. आता मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका बॅक टू बॅक आणि ही चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. संजय जाधव करंडेवाडी संघाचा हा खरोखरच एक रांगडा करण्याचा खेळ पाहायला मिळतोय. प्रामुख्याने शाहूवाडी तालुका म्हटलं तर लाल मातीतील कुस्ती खेळणारे प्रामुख्याने आपल्याला पहिलवान पाहायला मिळतात, परंतु या क्रिकेटचं प्रेम अविरत ठेवणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगला थ्रो फॉलो पाहायला मिळाला आपणाला तो सूरज लाड याच्या माध्यमातून. संघाचा धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती 13 धावा. नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत धावफलकावरती धावा, चेंडू झाले 4, धावा पाहायला मिळतात 13. आता मात्र चेंडू बीट केलाय, परंतु 22च्या रूपानं एक धाव घेण्यात सफल झाला फलंदाज आणि एका धाव्याने संघाचं धावफलक मात्र नक्की पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा. आणि या स्पर्धेसाठी पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत ते अविनाश भारद्वाज, त्यांच्या समवेत सुरेश मोणे आणि प्रभात अंबोरे. या पंचांचंही कौतुक नक्कीच करावं लागेल मित्रांनो. रखरखत्या उन्हामध्ये काही डिसिजन्स त्यांच्याकडून जरी खरोखरच काही कमी भासत असलं तरी तुम्ही उदार मनानं ते खरोखरच ॲक्सेप्ट करायला हवं. कारण मित्रांनो, बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून बोटं दाखवणं खूप सोपं असतं, पण प्रामुख्याने तिथलं डिसिजन किती प्रामाणिकपणे द्यावं लागतं. कारण कोणी कुणाच्या खरोखरच प्रेमाचं तिथे प्रतीक म्हणून जपत नसतो. प्रत्येकजण आपल्या कामाशी एकनिष्ठ असतो. ह्या गोष्टींचं पालन प्रामुख्याने व्हायला हवं. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय संदीप हलांगडे. आताची पंच म्हणून कामगिरी पाहतात ते
सुरेश मोनेम आणि स्ट्राईक एंडला बॉबी राऊत. संदीप विट्टीवरती मोठा प्रहार उचलण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला नक्कीच प्रोटेक्शन होईल. सूरज शिर्के याच्या माध्यमातून चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. 50-48 वर्षाचा तरुण पहा यष्ट्यांचा खरोखरच बरोबर मागील बाजूस यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतोय. पिंटू वाढेल क्या बात आहे. खरोखरच वयाने खरोखरच वर्ष बदलत गेलीत, परंतु मी माझ्या खेळावरती एकनिष्ठ आहे याचं उत्तम उदाहरण पाहतोय आपण यष्टीरक्षक पिंटू पाटीलच्या माध्यमातून. आता मात्र चेंडूला उडवलाय. ही चूक अपेक्षित नव्हती, परंतु झाली. क्रिकेट हा चुकांचा खेळ आहे. त्या चुका जो सुधरत पुढे जातो तो मोठा क्रिकेटर म्हणून पाहावयास उदयास येतो, हे आपण नक्कीच पाहत आलोय. एका अपयशाने खचून न जाता त्या अपयशावरती प्रामाणिकपणे काम कसं करावं हे सचिनला मात्र भविष्यात नक्कीच करावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि ठाणे येथे नजीब मुल्ला ट्रॉफी बिगोन बिगा ब्लॅश मॅच आपण पाहिली 11 लाखाची. त्याचं प्रतिनिधित्व तिरंगा संघाकडून करताना संदीपला आपण पाहिलंय. मित्रांनो, खरोखरच उंच शिखर जर तुम्हाला गाठायचे असतील तर संदीप फलांगडे सारखे व्हायला शिका. कारण पाय जमिनीवर आणि लक्ष देहावरती प्रामुख्याने या खेळाडूचं नक्कीच कौतुक करावंसं वाटतं. कारण एका विजयाने तुम्ही हुरळून जाऊ नका आणि एका पराभवाने तुम्ही खचून जाऊ नका, तरच या खरोखरच क्रीडा नगरीत तुमचं नाव कायम सर्वांच्या स्मरणात राहील, हे या क्षणाला नक्कीच सांगतो. चला, नवनपणा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कोण होईल या स्पर्धेचा मालिकावीर, कोण होईल या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन, कोण होईल या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर. त्याच्या घरी कुकर, मिक्सर आणि गॅस स्टोव शेगडी, त्याचबरोबर वॉशिंग मशीन कुणाच्या नावावरती राहील, कुणाच्या पत्नीचं, कुणाच्या माऊलीचं, कुणाच्या बहिणीचं, खरोखरच हाताचं काम कमी करणारे हे उपकरण कुणाच्या नावी जाईल. आणि आत्ताच्या या खरोखरच क्षेत्ररक्षणातून पाहायला मिळालं ओल्ड इज बोल्ड. खरोखरच चेंडू सीमापार चौकार. संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय विकास शिर्के. आता मात्र विकासनं प्रभावित करणार आहे गोलंदाजी बाईच्या रूपात. संघाचं धावफलक मात्र 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 27 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. बरोबर पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय तो राज जांभळे. खरोखरच एक प्रामाणिकपणे आपण पाहिलं तर मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघ बघ पाहिला तर कुठल्या पराभवाला खरोखरच घाबरून न जाता पाहायचा आकाशाला गवसणी घालणारा चेंडू आहे, पण आता कोणती चूक होणार नाही. ओल्ड इज गोल्ड याचं उत्तम उदाहरण पाहायला आपण.
नवीन फलंदाज आपण पाहतोय रविराज जाधव, ज्याच्या नावात राज आहे तो चढवेल का विजयाचा साज, हेही आपल्याला त्याच्या फलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळेल. नोमॅन झोनला चेंडू डिलिव्हर होतोय. पिंटू पाटील चेंडूला प्रोटेक्ट करतील आणि एका धावेवरती मात्र फलंदाजाला थांबावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 29 धावा. आज मात्र सोंडोलीकरांचं ब्रिगेड आपणाला या मैदानावरती खरोखरचा पैलवानी पेशा आपणाला पाहायला मिळेल. धनाजी पाटील असतील आणि त्यांच्या समवेत या शाहूवाडी तालुका असोसिएशनचे संकल्पक आणि खरोखरचा संस्थापक आणि जनक म्हटलं तरी ही नावं कमीच भासतील. तो पैलवान अजित वाढेल यांचा खेळ मात्र आपणाला पाहायला मिळेल. आपण किती भाग्यवान आहोत, पैलवानाची खेळी थोड्याच वेळात आपणाला नक्कीच पाहायला मिळेल. शंकराला पहा किती शिस्तबद्ध पद्धतीने संघ इन होताना पाहायला मिळतोय. हेच क्रिकेट आहे, हीच क्रिकेटची खासियत आहे. आणि खरोखरच प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या खेळाशी जर निगडीत राहाल तर कायम चर्चेत राहाल, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणा असणं खूप महत्त्वाचं आहे, विनम्रता असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खरोखरच छातीवरती हात ठोकणारे सचिन पाटील सर, प्रामुख्याने आपण पाहिलं कित्येकदा छातीवरती हात आणि मनगटावरती खरोखरच ठोकणारे, मनगट ठोकणारे वाईट कर्मामुळे नंतर गुडघ्यावरती हात टेकून चालत राहतात. तसं व्हायला नको. ज्या वेळेला तुमच्या मनगटात ताकद असेल तर त्याची योग्य त्या वेळेला वापर करणं गरजेचं असेल. तुमच्याकडे पैसा असेल तर समोरच्या बरोबर खरं नम्रतेने वागणं गरजेचं असेल. कारण पैशाने माणसं विकत घेता येतात, माणसांची मनं विकत घेता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. नवलाई देवी स्पोर्ट्स रेटरे वर्सेस स्पार्टन स्पोर्ट्स पुसारले. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय नाणेफेकीसाठी. आपणास शेवटचा कॉल असेल. संजय जाधव नावाचं वादळ पहा आपल्याला पाहायला मिळालं. मूर्ती लहान कीर्तिमान. क्रिकेट हा उंचीवर घेऊन जाणारा, उंच नसला तरी चालेल पण तुझ्या खेळात ती उंची आणि तुझ्या वागण्यात ती नम्रता जर असेल तर तो खेळाडू कधी कमी पडणार नाही, हेही या क्षणाला नक्कीच सांगून जातो. चला यानंतरचा होणारा सामना नवलाई स्पोर्ट्स रेटरे आणि स्पार्टन स्पोर्ट्स पुसाळे. दोन्ही संघांना शेवटचा पुकार. स्ट्राइक एंडला या क्रीडा नगरीतील मोठं नाव संदीप फलांगडे. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवाह, चेंडू होईल सीमेचा वेध घेतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावेने श्री गणेशा आणि या 4 धावेने खरोखरच मुटकलवाडी संघाच्या सर्व सहकाऱ्यांचा आनंद
अर्थात दीपक लाड असेल, एक लेजंड क्रिकेटर, त्याचबरोबर पिंटू पाटील असेल आणि आदी मान्यवर त्यांच्यासोबत खरोखरच युवा तरुणांचा भरणा असणारा हा संघ नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती हर्ष निर्माण झाला असेल. आणि कुठेतरी चूक पाहायला मिळाली. दीप होलांगडे सारख्या खेळाडूला खरोखरच तुम्ही जीवदान देताय, म्हणजे तुमच्या पुढचं भविष्य अंधारात ठेवण्यासारखं. चला फुसाळे रेटरे यांची नाणेफेकी होईल. सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते बॅट तळपली आणि चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमापार, षटकार. सॉरी, सुनील पाटील या साहेबांच्या शुभ हस्ते आता स्पाटन पुसाळे आणि नवलाई देवी स्पोर्ट्स रेट्रे दरम्यान नाणेफेकी होते. चला धन्यवाद सुनील पाटील सर, आपण खरोखरच आपल्या तरुणांच्या कार्याला खरोखरच माईचा हात आणि प्रेमाची साथ देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमच्या तरुण वर्गाकडून आणि आमच्या समालोचन कक्षाकडून तुमचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. स्पाटन फुसाळे संघ प्रथमतः टॉस विन आणि नाणेफेकी जिंकलेले आहे. गोलंदाजाला खरोखरच साजेशी साथ मिळत नाहीये. परिधान केलेले राजू गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. एक 45 वर्षाचा तरुण आपण पाहतोय. एक अनुभवाचं सोनं करताना, कारण संदीप फलांगडे सारख्या फलंदाजाला माघारी परतावणं तितकं सोपं नाहीये. पंचांचे हात मात्र नक्कीच खोलतील. पंचाकडून स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र धावफलकावरती पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 15 धावा. 13-16चं समीकरण आहे. चला पाणी उपलब्ध करून द्या प्लीज. खेळाडूला जर इंजरी, जरा फास्ट राज जांभळे जरा स्पीड मध्ये जा प्लीज, पण पाणी जास्त देऊ नका मित्रांनो.
खरोखरच स्पर्धेचा जनक संस्थापक कसा असावा हे पैलवान अजित वाडेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा 12 चेंडू 16 धावांचं समीकरण। स्वप्नीलचा खेळ संपुष्टात आणि ज्या एसटी रक्षकाने अप्रतिम झेल टिपला तो अमोल नायकवडी, त्याच्यासाठी मित्रांनो टाळ्या व्हायला हव्यात। ही सर्व खेळाडूंना विनंती करतो मित्रांनो, पहिली फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही सेफ्टीला द्या। महाग पडू शकते, त्यासाठी मी सर्वांना विनंती करेल, सर्व खेळाडूंना सेफ्टी फर्स्ट याला प्रायोरिटी तुम्ही प्रथमता द्या मित्रांनो। त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यामध्ये अग्रगण्य ठरणारे एक नाव आणि ज्या नावाने आपल्या खरोखरच कार्याचा बोलबाला ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि ते लेजंड क्रिकेटर योगेश सावंत सोंडोलीकर यांचंही खरोखरच मनाच्या अंतकरणापासून या सोहळ्यानिमित्त सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो। संकल्पना कशी असावी तर प्रशांत वडिलांसारखी मित्रांनो, खरोखरच सहाय्य सर्वांचं आहे पण धावपळ एकट्याची आहे, ती प्रामाणिकपणे आपण पाहतोय। चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय। 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल। संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 18, अजूनही 13 धावांची गरज असेल। चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा पार, षटकार। योगेश दादा सावंत यांचंही या मंचावरती सहर्ष हार्दिक स्वागत। आता मात्र लाफ्टर शॉट पाहायचा आहे, परंतु एक धाव मात्र नक्कीच घेतील। एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल। संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा, आता मात्र अवघ्या 6 धावांची गरज असेल। मुटकेश्वर स्पोर्ट्सचा मुटकालवाडी संघाला संदीप फलांकडे गेला, स्वप्नील शिर्के गेला माघारी। हा पहा नौका खेळाडू चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा पार आणि हा विजयी षटकार ठोकळीचे। त्याचबरोबर कारंडेवाडी संघाने, भैरीदेवी स्पोर्ट्स कारंडेवाडी संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलात। आपला प्रामाणिक नैतिकतेचा खेळ करून खरोखरच या सहकाऱ्यांना, आयोजकांना खरोखरच तुम्ही